नमस्कार, मी सुनील मदनुरे. आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत कोल्हापूर येथे महालक्ष्मीचं जे मंदिर आहे कोल्हापूरचं. तर कशा पद्धतीने ह्या ठिकाणी किती सुंदर आहे मंदिर पहा. आणि हे आहेत पर्यटक भक्त म्हणून आपण त्यांना जे की दर्शनाला आलेले आहेत. दररोज हजारो लाखोच्या संख्येने या ठिकाणी भक्त येतात दर्शनासाठी. आणि हा आहे किल्ल्याचा आतील परिसर. मी आपल्याला आतील आणि बाहेरील असा दोन्ही परिसर दाखवायचा प्रयत्न करतो. तर हे पहा कसं आहे मंदिर. खूपच सुंदर पद्धतीचं हा मंदिर आहे. कदाचित हा 11व्या शतकातील मंदिर असावा, कारण हे सर्व जे डिझाईन्स आहेत मंदिराचे हे 11व्या शतकातलीच मॅक्झिमम डिझाईन त्यावेळेस बनवलेले होते. आणि महालक्ष्मीला येणाऱ्या गर्दीची संख्या खूप मोठी आहे. खूप मोठ्या संख्येने भाविक येतात या ठिकाणी पहा. खूप मोठी रांगच रांग दर्शनासाठी लागलेली आहे. आणि हा आहे किल्ल्याचा दुसऱ्या बाजूचा परिसर. तर आपण पाहू शकता कसा आहे पूर्ण परिसर. मी थोडासा आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपण पाहू शकता कसा आहे परिसर. तर हा आहे बाहेरचा व्ह्यू आणि हा आतमधला व्ह्यू. असं म्हणतात की सूर्याची किरणं दरवर्षी एका स्पेसिफिक दिवशी महालक्ष्मीवर येऊन थांबतात. मला काही इतिहास माहिती नाही, पण इथली लोक ती गोष्ट सांगत होते म्हणून मी आपल्याला सांगतोय. जर आपल्याला काही माहीत असेल महालक्ष्मी मंदिराच्या बाबतीत तर आपण मला कमेंट करून निश्चित सांगा. तर ही पहा दर्शनाची खूप मोठी अशी रांग या ठिकाणी लागलेली आहे. आणि मंदिर पहा किती मजबूत आहे, दगडी आहे, खूपच सुंदर दगडावर कोरलेलं आहे. वेगवेगळी आपल्याला फुलं दिसतील.